नमस्कार, धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजपासून आपण फ्री शिवण क्लास चालू करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाउज कटिंगसाठी कोणकोणती मापे आवश्यक असतात आणि ती कशी परफेक्ट घ्यायची हे बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाउज कटिंगसाठी लागणारे मापे बघूया आपण, कारण ब्लाउज कटिंगसाठी मापे ही परफेक्ट येणं महत्त्वाचं असतं। तर पहिल्यांदा आपल्याला काय लागतं, ब्लाउजची पूर्ण उंची लागते, शोल्डर, मुंडा, गळा रुंदी, पुढचा गळा, मागचा गळा, छाती घडी, कंबर घडी, बाहीची उंची आणि बाही घेर किंवा दंडघेर। ही माप आता आपण कशी घ्यायची ते बघूया। सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ब्लाउजची पूर्ण उंची मोजायची आहे। आता ही ब्लाउजची पूर्ण उंची कशी मोजायची आहे, हे जे शोल्डर आहे तिथून टेप धरायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने अशा दोन बोटांनी हा ब्लाउज जो आहे तो असा वडून धरायचा आहे, वडून पकडायचा आहे। तर इथे बघा ब्लाउजची पूर्ण उंची 13 इंच मिळत आहे। ब्लाउज हा कोणताही असू द्या, अशा पद्धतीने ब्लाउजची उंची मोजायची आहे आणि जेवढी तयार उंची आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण पेपरवरती किंवा कपड्यावरती ती उंची टाकून घ्यायची आहे। आपल्याला तर शोल्डर हे बटन, पहिलं बटन लावून घ्यायचं आणि हे ह्या शोल्डर पासून या शोल्डर पर्यंत मोजायचं। इथे 11 इंच भरलेला आहे, त्याचा मध्य करायचा। 11च्या निम्म 5.5 इंच, म्हणजे इथं शोल्डर 5.5 इंच आले। हा शिवलेला ब्लाउज आहे तर अर्धा इंच वरती सोडायचे आपल्याला आणि हे असं गोल जिथं आहे तिथं, म्हणजे मुंड्याचा जो शेप आहे तिथपर्यंत बघायचंय। तर इथं 6 येतोय मुंडा, तर इथे आपला मुंडा 6 इंच। गळा रुंदी अंदाजे घ्यायची। पुढचा गळा, इथं राऊंड जिथं संपतोय तिथं बघायचंय। इथे 5, इथं 5 मध्ये संपतोय राऊंड याचा। 5 प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा, म्हणजे 5.5 इंच पुढचा गळा। आता मागचा गळा पण तसाच घ्यायचा आहे। आता हा गळा घेऊया आपण। तर शोल्डर पासून बघायचे आणि इथं गळा जिथं संपतोय ना हा गळा तिथं बघायचं। तर इथे 9 पर्यंत संपतोय, मग 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, म्हणजे मागचा गळा झाला 9.5 इंच। आता छाती घडी काढायची आपल्याला। आता हे बटन लावलेलंच ठेवायचं आहे आणि ह्या मुंड्यापासून या मुंड्यापर्यंत मोजून घ्यायचे। असं वडून धरायचं आहे ब्लाउज। 18 इंच भरत आहे, तर 18चा निम्मा, 18च्या निम्मे 9 इंच, म्हणजे आपली इथे छाती घडी, तयार छाती घडी 9 इंच भरत आहे। 9 इंच प्लस शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 ते 2 इंच ठेवू शकता, 1.5 ते 2 इंच। कंबर घडी सध्या तेवढीच ठेवायची आहे, ते शिलाई करताना ॲडजस्ट करायची। आता बाहीची उंची बघायची आहे आपल्याला। तर बाहीची उंची इथं शोल्डर पासून बघायची, अशी वडून घ्यायची। इथे 4.5 इंच भरत आहे, तयार उंची 4.5 इंच। आता हा अस्तरचा ब्लाउज आहे त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा धरायचे आणि साधा जर ब्लाउज असेल तर त्यामध्ये बाहीच्या उंचीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता हा अस्तरची बाही आहे त्यामुळे 4.5 प्लस 1.5 इंच किती झालं, 5.25 इंच। 4.5 प्लस 1.5 इंच, 1.5 इंच बरोबर 5.25 इंच। बाही घेर म्हणजे हे दंडघेर मोजायचं आहे। 6.5 इंच भरतोय प्लस 2 इंच, 6.5 इंच प्लस 2 इंच। बघा तर मग मैत्रिणींनो, इथे आपण ब्लाउजसाठी कोणकोणती मापे आवश्यक असतात ती पाहिली आहेत आणि ती परफेक्ट कशी घ्यायची हेही पाहिले आहे। नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।